दिवाळीच्या फराळामधला सगळ्यात महत्त्वाचा आणि सगळ्यांना आवडणारा पदार्थ म्हणजे चकली. चकली का एकदा चांगली झाली तर आपला दिवाळीतला अर्धा फराळ चांगला झाला असं आपल्याला वाटतं. आणि ही चकली मी अगदी गव्हाच्या पिठापासून बनवली आहे. एक मी तुम्हाला तोडून दाखवते आणि याचा आवाज बघा आणि किती कुरकुरीत आहेत ती. अगदी शेवटपर्यंत ही चकल्या कुरकुरीत राहतात, संपेपर्यंत एवढ्या छान होतात आणि फक्त गव्हाच्या पिठापासून बनवलेल्या असतात. ज्यांना मैद्याचं पीठ आवडत नाही त्यांनी अशी एकदा नक्की बनवून बघा. नमस्कार, सोनाली रेसिपी अँड टिप्समध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. आज आपण जी चकली बनवणार आहोत ती गव्हाच्या पिठापासून बनवणार आहोत. त्यासाठी एकच वाटीचं प्रमाण घ्यायचं. तुमच्याकडे जर अशी वाटी नसेल तर कुठलीही एक वाटी घ्यायची. या वाटीने मी पाव वाटी मुगाची डाळ घेतली आहे. मुगाची डाळ 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून त्याच वाटीने 1 वाटी पाणी घालून मी 1 तास भिजत ठेवणार आहे. असं केल्यामुळे डाळ छान फुगली पण जाते आणि पटकन शिजली पण जाते. अगदी 2 शिट्ट्या मारल्यानंतर ही शिजली जाते. इथे मी गव्हाचं पीठ घेतलं आहे, जे रोज आपण चपातीला वापरतो ते. ह्या भांड्याने असं घ्यायचं दाबून किंवा असं एकदम हलकं नाही घ्यायचं. 2 वाटी मी घेतलं आहे. पातळ सुती कपडा घेतला आहे. असंच पातळ कपडा घ्यायचा, सफेद कपडाच घ्यायचा. रंगवाला घेतला तर त्याला कलर लागू शकतो त्यामुळे. आणि हलक्या हाताने अशी ही गाठ मारून घ्यायची. इथे मी कुकर घेतला आहे. कुकरमध्ये थोडं पाणी टाकून घेतलं आहे आणि आपण जी मुगाची डाळ भिजत घातलेली 1 तासामध्ये छान भिजून गेली आहे. जेवढं पाणी आहे तेवढा सकटच मी पाण्यासकटच ही डाळ ठेवली आहे, म्हणजे वाफली पण चांगली जाते. आणि अशी दुधावर जाळी ठेवतो तशी जाळी ठेवायची, म्हणजे आपण जे कुकर लावल्यानंतर पाणी येतं ते पिठामध्ये न राहता अगदी गाळून जाईल आणि आपलं पीठ पण छान उकळलं जाईल. इथे मी कुकरचं झाकण लावून अगदी 2 शिट्ट्या ह्या करून घेते आहे. 2 शिट्ट्या करून घेतल्यामुळे छान डाळ पण उकळली जाते आणि पीठ पण चांगलं वाफलं जातं. 2 शिट्ट्या झाल्यानंतर उघडून बघायचं. कुकर पूर्ण थंड करून घ्यायचा. इथे बघाल तर छान असं पीठ माझं उकळलं गेलं आहे आणि डाळ पण आपली चांगली उकळली गेली आहे. इथे एक काम करायचं, ही डाळ टोपामध्ये न ठेवता तुमच्याकडे जर डब्बा असेल तर डब्यामध्ये ठेवून घ्यायची, म्हणजे हे जे डाळ असते ती बाहेर येत नाही उतून. आणि माझी डाळ पण चांगली झाली. आता ही बाजूला ठेवून देते. ह्याच डाळीमध्ये आपल्याला पीठ भिजवायचं आहे. आता हे जे आपण जी पुरचुंडी बांधून ठेवलेली पिठाची ती बघा एकदम कडक झाली आहे. आपलं पीठ छान उकळलं गेलं आहे. आता आपल्याला चकल्यांसाठी मसाला करायचा आहे. इथे मी 1 चमचा धने घेतले आहेत आणि 1 चमचा मी जिरं घेतलं आहे. असं केल्यामुळे छान असं त्या चकल्यांना वास येतो. आपण जर धने जिऱ्यांची पूड जर वापरली तर एवढा चांगला सुगंध येत नाही. आता हे गरम असतानाच मी मिक्सरला बारीक वाटून घेते आहे. एवढेशेच असल्यामुळे पटकन वाटले जात नाही. मग त्यासाठी आपण काय करायचं, हे जे धने जिरे आहेत त्याच्यामध्येच हे गव्हाचं वाफलेलं जे पीठ आहे ते यामध्ये तुकडे करून थोडे थोडे टाकून घ्यायचं, म्हणजे पीठ पण छान असं मिक्सरला एकदा फिरवल्यानंतर बारीक होतं. जास्त मेहनत करावी लागत नाही. आणि आपले धने जे आहेत धने जिरं ते पण छान यामध्ये वाटलं जातं आणि छान असा सुगंध येतो. त्यामुळे ताजे फ्रेश धने आणि जिरं असं घातल्यानंतरच चकल्यांना सुगंध छान येतो. आता हे पीठ मी चाळून घेते आहे, म्हणजे जर गुठळ्या राहिल्या पिठामध्ये तर त्या पुन्हा आपल्याला मिक्सरमध्ये फिरवता येतील. अशा प्रकारे मी थोडं थोडं पीठ टाकून हे चांगलं बारीक वाटून घेते आहे आणि आपलं पीठ तयार करून घेते. इथे पीठ आपलं तयार झालं आहे आणि धने जिरे पुडाचा पण छान असा सुगंध येतो आहे. आता ह्यामध्ये मी 2 चमचे चांगले मोठे तीळ घालून घेते आहे सफेद. त्यामध्येच मी हिंग घालून घेते, पाव चमचा. हिंगामुळे छान असा सुगंध येतो. आणि त्यानंतर हळद एकदम पाव चमचाच घालायची. इथे हळद जास्त झाली तरी चकली आपली नरम पडू शकतात. 1 चमचा मी काश्मीरी लाल तिखट घालते. तुम्हाला जर तिखट जास्त आवडत असेल तर इथे प्रमाण तुम्ही वाढवू शकता. 1 चमचा मी ओवा घालून घेते आहे. ओवा थोडा जास्त घातला तरी चालेल. आणि आपली जी डाळ वाफवून घेतलेली ती यामध्ये टाकून मी मळून घेते आहे. इथे माझा थोडासा व्हिडिओ कट झाला आहे. इथे मी मळताना अजिबात तेल वगैरे काहीच घातलं नाही. फक्त डाळ उकळलेली आहे मुगाची तीच घालायची. डाळ असल्यामुळे छान अशी क्रंची होतात. जर तुम्ही इथे गरम करून तेल वापरलात तर तेल वापरल्यामुळे चकली एकदम तेलकट होतात आणि करताना तुटली जातात. त्यामुळे अजिबात मोहन घालू नका. थोडं थोडं पाणी घेऊन हे पीठ आपण चांगलं मळून घ्यायचं. आता हे पीठ वाफवल्यामुळे त्याचा जो चिकटपणा असतो तो खूप प्रमाणात
कमी झालेला असतो, त्यामुळे पाणी इथे जास्त लागू शकतं। आधी जेवढं होईल तेवढं डाळीमध्ये हे पीठ मळून घ्यायचं, लागलं तर थोडं थोडं पाणी वापरून एकदम सैलसर असं मळून घ्यायचं। इथे माझं डाळीचं पाणी थोडंसं कुकरमध्ये सांडलेलं, त्यामुळे मला थोडं जास्त पाणी लागलं। तुम्ही जर डब्यामध्ये डाळ वाफवून घेतलात तर अजिबात पाणी सांडत नाही। एखाद्या वेळेस जर तुमची डाळ उकळली नसेल तर ती चाळणीवर गाळून घ्यायची, म्हणजे दाणे राहत नाही आणि चकली आपली तुटत नाही। अशा प्रकारे मी डाळ घालून आणि 1 वाटी पाणी घालून हे पीठ मळून घेतलं आहे। पाणी तुमच्या अंदाजाने थोडं थोडं घालायचं। मला इथे 1 वाटी पाणी लागलं आहे आणि डाळ उकळताना मी 1 वाटी पाणी ठेवलेलं। आता असं हे पीठ मी अर्धा तास भिजवून ठेवलेलं। आता इथे एक लक्षात ठेवा, तुम्ही जर ताबडतोब करायला गेला तर चकल्या तुमच्या नक्की तुटतात किंवा तेल उडतात किंवा तेलात सुटल्याबरोबर सुटले जातात। असं होऊ नये म्हणून अर्धा तास हे पीठ चांगलं मळून ठेवून द्यायचं, तरच ते चांगलं फुगलं जातं आणि आपण जे मसाले सगळे वापरले आहेत ते या पिठामध्ये चांगले लागले जातात। आपल्याला जेवढं लागेल तेवढं पीठ घेऊन मळून घ्यायचं आणि गोळा करून घ्यायचा। आपला जो साचा आहे त्यामध्ये राहील तेवढं पीठ हे मळून घेतलं आहे। सुरुवातीला साच्याला एकदा थोडंसं तेल लावून घ्यायचं, म्हणजे आपण जी चकल्या पाडू त्याचं पीठ चिकटणार नाही आणि चकल्या पण एकदम सोप्या पद्धतीने निघतील। इथे बघाल तर माझं पीठ एकदम घट्ट पण नाही आहे आणि एकदम सैल पण नाही आहे, असंच पीठ करायचं। एखाद्या वेळी जर तुमचं पीठ सैल झालं तर चकल्यांना जे काटे येतात ते येत नाही, किंवा घट्ट झालं तर आपण जे चकल्या पाडतो ते पटकन तुटतात। त्यामुळे एकदम सैलसर असंच मळून घ्यायचं आणि पीठ झाकून ठेवायचं, कारण पीठ एकदा कोरडं झालं तर चकल्या पुन्हा तुटतात। अशा प्रकारे मी आता चकल्या ह्या काढून घेते आहे। बघाल तर छान असे त्या चकल्यांना काटे येत आहेत, म्हणजे डिझाईन येते आहे आणि करताना अजिबात तुटत नाही आहेत। सुरुवातीला जे आपण टाकतो त्याला असं चिकटवून घ्यायचं, म्हणजे चकली तेलात टाकल्यानंतर सुटत नाहीत आणि जसा आकार आहे तसाच आपल्या चकल्या तळल्या जातात। अशा प्रकारे मी एकदम 4 ते 5 चकल्या करून घेते। आपल्या तेलामध्ये जेवढे मावतील तेवढे चकल्या करून घ्यायच्या, जास्त इथे चकल्या पण करून घ्यायच्या नाहीत। जर जास्त वेळ राहिल्या तर त्या कडक होतात आणि तेलात टाकल्याबरोबर तुटतात। बघाल तर छान अशा हा चकल्या माझ्या होत आहेत, अजिबात तुटत नाही आहेत। ह्या छोट्या छोट्या गोष्टी असतात चकल्या करताना, ज्या गोष्टी आपण लक्षात ठेवायच्या। जी लोक मैद्याच्या चकल्या किंवा मैद्याचे पदार्थ खात नाही त्यांच्यासाठी तर हे एकदम छान, कारण गव्हाच्या पिठाचे एकदम पौष्टिक आणि आपल्या घरातच असतात साहित्य, त्यामुळे बाहेरचं काय आणायची गरज लागत नाही। अशा प्रकारे हे आता मी चकल्या काढून घेते। खूप जास्त मोठे पण नाही आहेत आणि खूप छोटे पण नाही, जास्त आकारामध्ये मोठे करू नका, कारण ते दिसायला पण चांगले दिसत नाहीत आणि खायला पण एवढे चांगले लागत नाहीत मोठ्या आकारामध्ये। अशा आकारामध्येच करून घ्यायचे। आता एका बाजूला मी तेल पण गरम करत ठेवलं आहे। सुरुवातीला तेल एकदम चांगलं कडकडीत गरम करायचं आणि चकल्या टाकताना आपण एकदम स्लो करून टाकायचं। आता हे चकल्या जर हाताने तुम्ही उचलायला गेलात तर तुटतात किंवा त्याच्यावरची जी डिझाईन असते, काटे असतात ते फुटले जातात। त्यामुळे मी झाऱ्यावर घेतले आहेत। असा काविलता असेल तर काविलत्याने सोडायचे। एक तर आपण काविलत्याने सोडल्यामुळे तेल पटकन अंगावर येत नाही किंवा हातावर उडण्याची शक्यता कमी होते आणि दुसरी गोष्ट आपली जी डिझाईन असते ती पण छान राहते। अशा प्रकारे मी तेलात हे 3च चकल्या टाकून घेतले आहेत। इथे जास्त तेल पण जास्त घ्यायचं नाही, काही वेळा तुटलं तर तेल पण आपलं खराब होतं, म्हणजे थोडं थोडं तेल टाकून ह्या चकल्या आधी तळून घ्यायच्या। चकली तळताना एक छोटीशी गोष्ट लक्षात ठेवायची, चकली आपण तेलात ज्यावेळी टाकतो त्यावेळी तेल फुल गरम करायचं, म्हणजे गॅस फुल असायला पाहिजे आणि थोड्या वेळाने एकदम गॅस स्लो करून घ्यायचा। इथे बघाल तर चकल्यांना जे बुडबुडे येतात ते पूर्ण बंद झाले आहेत, म्हणजे आपण दुसऱ्या बाजूला परतून घ्यायचे। चकली टाकल्याबरोबर जर परतायला गेला तर चकली नक्कीच तुटतात आणि तेल ओढलं जातं, त्यामुळे पूर्ण कडक झाल्यानंतरच चकली दुसऱ्या बाजूने परतून घ्यायची। इथे मला चकली तळायला 2 ते 3 मिनिटं लागली आहेत। स्लो गॅसवर ही चकली पूर्णपणे तळून घ्यायची। बघू शकता छान अशी तळली गेली आहेत। अशा प्रकारे मी सगळी चकली आधी तळून घेते आहे। असं केल्यामुळे झटपट आपली चकली तळून होतात आणि अजिबात तुटत नाही। छोट्या छोट्या गोष्टी असतात जी चकली करताना लक्षात ठेवायच्या। अशा प्रकारे हे बघा बुडबुडे यायचे कमी झाले की आपण परतून घ्यायचं। टाकल्याबरोबर कधीही झारा लावून त्याला परतण्याचा प्रयत्न करू नका, नाहीतर चकली तुटतात। आता ही अशी माझी सगळी चकली तयार झाली आहे आणि बघाल तर छान असा त्यांना रंग पण आला आहे आणि एकही चकलं माझं करताना तुटलं नाही आहे किंवा तळताना अजिबात तुटत नाही। अशा प्रकारे तुम्ही गव्हाचे चकल्या पण करून घेऊ शकता। इथे बघाल तर माझी सगळी चकली तळून झाली आहे, छान अशी क्रंची होतात आणि जोपर्यंत
राहतात तोपर्यंत अशी क्रंची राहतात। आता इथे लक्षात ठेवायचं, डब्यात भरताना पण पूर्ण थंड झाल्यानंतरच ही चकली भरून घ्यायची, गरम असताना चकली भरू नका। आता एक तुम्हाला मी तोडून दाखवते आणि त्याचा आवाज ऐका, किती छान असा कुरकुरीत आणि क्रंची येतोय ते। ह्या अगोदर पण मी वेगवेगळी चकल्यांचे प्रकार टाकले आहेत, जर तुम्ही पाहिला नसाल तर नक्की जाऊन चॅनलवर पहा, म्हणजे तुम्हाला पण ह्या दिवाळीमध्ये अशी चकली करायला सोपी जातील। आता ही गव्हाची चकली तुम्हाला कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा। आवडली तर सगळ्यांबरोबर शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका। असेच मी वेगवेगळ्या रेसिपी सोप्या आणि साध्या पद्धतीने टाकत असते, त्यामुळे नक्की सबस्क्राईब करा। चला तर पुन्हा भेटू अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत खात राहा, मस्त राहा।